नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल इस्टेट। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशी प्रॉपर्टी घेऊन आलोय जी प्रॉपर्टी तुम्हाला नक्की आवडेल। मी असं का म्हणतोय याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेलच, आणि ही सुवर्ण संधी पुणे नाही मित्रांनो। याचं जे लोकेशन आहे हे आहे नाशिक आणि इगतपुरीच्या मध्ये, म्हणजेच हा आपला संपूर्ण प्रोजेक्ट NH3 नॅशनल हायवे 3 ला टच प्रोजेक्ट असणार आहे। तुम्ही बघू शकता याचं मेन एंट्रन्स गेट किती भव्य आहे, त्याच पद्धतीने आपली ही प्रॉपर्टी देखील भव्य असणार आहे। हा संपूर्ण आपला गेटेड कम्युनिटीचा प्रोजेक्ट आहे विथ 3 टायर सिक्युरिटी। तर चला मग बघूया आपला प्रोजेक्ट। एंट्रन्सलाच या ठिकाणी आपल्याला वॉटर फाउंटेन्स बघायला भेटतात, आणि ह्या साइडला आहे आपल्या प्रॉपर्टीचा मेन एंट्रन्स गेट मधून जाणारा रोड। हा पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे, रोडच्या दोन्ही साइडला प्लांटेशन केलं आहे, प्लाम ट्रीज लावलेला आहेत, खूप छान वाटतं। आणि रात्रीच्या वेळेस त्याला लाइटिंग देखील केलेली आहे, सो व्ह्यू तर खूप जबरदस्त येतो। आपल्या या लोकेशनचे ऍडव्हान्टेज आपण जाणून घेऊयात। आपला हा प्रोजेक्ट मुंबई नाशिक हायवे टच प्रोजेक्ट असून समृद्धी महामार्ग जो तयार होणार आहे तो फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असणार आहे। तसंच इगतपुरी रेल्वे स्टेशन आणि नाशिक शहर हे फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर असणार आहे, आणि ठाणे शहर हे फक्त 2 तासाच्या अंतरावर असणार आहे। इगतपुरी इज द नेक्स्ट लोणावळा, आणि इगतपुरीला फॉक्स सिटी देखील म्हणतात। या ठिकाणून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे फक्त 40 मिनिटाच्या अंतरावर आहे। तसंच शिर्डी हे 60 मिनिटाच्या अंतरावर आहे। विपासना मेडिटेशन सेंटर हे फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर असून डीमार्ट आणि जैन मंदिर हे फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। तसंच या ठिकाणून गंगापूर डॅम, भावली डॅम, सुला वायनरी यार्ड आणि महिंद्रा ऑफ रोड ट्रॅक हा फक्त 35 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर आता आपण आलेलो आहोत आपल्या लक्झरियस विला बंगलो प्रॉपर्टीकडे। तुम्ही बघू शकता ही सुंदर अशी आपली लक्झरियस विला बंगलो प्रॉपर्टी आहे। फ्रंट एलिव्हेशन तुम्ही बघू शकता किती सुंदर असे याचं स्पॅनिश थीम बेस्ड डिझाइन आहे, आणि हा पूर्ण गेटेड कम्युनिटीचा विथ 3 टायर सिक्युरिटी असणारा हा प्रोजेक्ट आहे। ठिकाणी आपल्याकडे 2 आणि 3 BHK लक्झरियस विला अवेलेबल आहेत। तर आता आपण बघणार आहोत आपला 2 BHK लक्झरियस विलाचा सॅम्पल फ्लॅट। तर ही आहे तुमच्या स्वप्नातल्या विलाची चावी। या ठिकाणी तुमचं स्वतःची जमीन आणि स्वतःचा हा ड्रीम विला असणार आहे, आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळ्याच दुनियेत आलेलो आहोत अशी अनुभूती होती। कारण पूर्ण विलाची जी कॉलनी आहे खूप छान आहे, पीसफुल एन्व्हायरमेंट आहे, रिलॅक्सिंग आहे। एक दगादगीच्या जीवनातून आपण एक शांतता आपण शोधत असतो, तर ती शांतता तुम्हाला ह्या ठिकाणी भेटणार आहे। सो आता मी तुम्हाला हा विला दाखवणार आहे। तुम्ही याचं फ्रंट एलिव्हेशन बघू शकता किती सुंदर आहे। तसंच या ठिकाणी आपल्याला स्पेशियस अशी कार पार्किंग बघायला भेटते, खूप मोठी अशी कार पार्किंग आहे। या ठिकाणी सहज तुमची SUV कार तुम्ही आरामशीर फिट करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं इलेक्ट्रिक मीटरसाठी असा बोर्ड देखील दिलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला तुमचं सेपरेट गार्डनिंग साठी तुम्ही प्लेस दिलेला आहे, एक छोटंसं गार्डन आहे, या ठिकाणी तुम्ही गार्डनिंग करू शकता। आता आपण जाणार आहोत तुमच्या ड्रीम विला बघण्यासाठी। तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याला एंट्रन्सला व्हिडिओ डोअर कॅमेरा दिलेला आहे। सो चला, वाव अमेझिंग। तर हा आहे आपला स्पेशियस असा लिव्हिंग रूम हॉल। तुम्ही बघू शकता या हॉलची तुमच्या विलाची साईज किती छान आहे, म्हणजे फर्निचर आल्यानंतर देखील या ठिकाणी खूप छान स्पेस आपल्याला बघायला भेटतो। बेसिकली हा आपला सॅम्पल फ्लॅट आहे, तर अशा पद्धतीचं फर्निचर आल्यानंतर तुमचा विला कसा असेल हा याचं छोटंसं एक्झाम्पल दाखवलेलं आहे। या ठिकाणी सोफा तुम्ही असा अरेंज करू शकता, आणि समोरच्या साईडला या ठिकाणी तुमचा TV युनिट तुम्ही प्लेस करू शकता। त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या या विलामध्ये असणार आहे तुमचं प्रायव्हेट जकूझी पूल। जकूझी पूल, हो तुम्ही खरं ऐकलं, तुमच्या विलामध्ये असणार आहे जकूझी पूल, म्हणजेच स्विमिंग पूल। वाव, तर हा आहे तुमचा सेपरेट आणि प्रायव्हेट असा जकूझी पूल, स्विमिंग पूल। या ठिकाणी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता, आणि एकदम रिलॅक्सिंग वातावरण आहे। या ठिकाणी आपल्याला आपलं वॉशरूम बघायला भेटतं। सो हे आहे तुमचं कॉमन वॉशरूम, ज्यामध्ये ज्या फिटिंग्स आहेत त्या सर्व जॅग्वारच्या फिटिंग्स झालेल्या आहेत। सो आता आपण बघणार आहोत आपला किचन। हा आहे आपला या विलाचा किचन। या ठिकाणी किचन मध्ये आपल्याला किचन टॉप हा ग्रेनाइट मध्ये दिलेला आहे, खूप छान स्पेशियस असा किचन आहे। छोटा तुमचा डायनिंग टेबल या ठिकाणी तुम्ही प्लेस करू शकता। या साईडला तुमचं किचनचं बेसिन येईल। सो एक तुम्हाला अंदाज घेऊ शकता तुम्ही कशा पद्धतीचा तुम्ही किचन तयार करू शकता। किचनच्याच ऑपोजिट साईडला या ठिकाणी आपल्याला बॅकयार्ड साठी डोर दिलेला आहे। या डोर मधून आपण बॅकयार्डला जाणार आहोत। सो असा डोर ओपन झाला की आपण
बॅकयार्ड मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही छान मस्त प्लांटेशन आणि गार्डनिंग करू शकता आणि इथून आपल्याला स्विमिंग पूलचा पण ऍक्सेस मिळतो. आता आपण बघणार आहोत आपला फर्स्ट फ्लोअर आहे आपले 2 मास्टर बेडरूम. तो चला. आणि ह्या ठिकाणी जे काही मटेरियल यूज झाले सर्व ब्रँडेड मटेरियल यूज झाले. स्टेअरकेस मध्ये या ठिकाणी आपल्याला या विंडोज दिल्या आहेत ज्यामध्ये खूप छान या ठिकाणी लाईट येते स्टेअर्सच्या एरियामध्ये. सो आता आपण आलेलो आहोत आपल्या फर्स्ट फ्लोअरच्या फर्स्ट मास्टर बेडरूम कडे. वाव, अमेझिंग. सो हा आहे आपला फर्स्ट फ्लोअरचा फर्स्ट मास्टर बेडरूम विथ अटॅच बाल्कनी. सो बाल्कनी पण खूप छान आहे, स्पेशियस आहे आणि या ठिकाणी तुम्ही बसून इव्हिनिंगच्या वेळेस एक चहा घेऊ शकता तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. तो एक खूप छान पीसफुल असा एक्सपिरियन्स असेल. आणि इथून जे विलास दिसतात तुम्ही बघू शकता, खूप छान असे विलासची कॉलनी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. खरंच एक रिलॅक्सिंग वातावरण आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा किंग साईज बेड आल्यानंतर देखील खूप छान स्पेस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ड्रेसिंग एरियाचा पण ऑप्शन दिलेला आहे. सो असं तुम्ही तयार करू शकता. हा आहे आपल्या फर्स्ट मास्टर बेडरूमचा वॉशरूम. सो तुम्ही बघू शकता किती छान असा हा वॉशरूम आहे. या टाईल्सचा जे कलर आहे खूप छान आहे, मॉडर्न डिझाईन आहे आणि सर्व ज्या कंपनी फिटिंग्स आहेत या प्लंबिंगच्या या जॅगवरच्या असणार आहेत. आता आपण बघणार आहोत आपला सेकंड मास्टर बेडरूम. सो हा फर्स्ट बेडरूम होता आणि हा आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम. सो हा पण देखील खूप स्पेशियस आहे, म्हणजे छान बेड आणि या साईडला तुमचं वॉर्डरोब तुम्ही तयार करू शकता. तरी देखील खूप छान या ठिकाणी वॉकेबल स्पेस आपल्याला बघायला मिळते. हे बघा, अशी वॉकेबल स्पेस या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी असं वॉर्डरोब तुम्ही तयार करू शकता. आणि बेडरूमच्याच लेफ्ट हँड साईडला या ठिकाणी आपल्याला वॉशरूम बघायला भेटतं. जसं फर्स्ट बेडरूम मध्ये वॉशरूम होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील आपल्याला वॉशरूम बघायला भेटतं. वॉशरूम मध्ये ग्रे कलरच्या ग्रे फिनिशच्या टाइल्स दिल्या ज्या खूप छान वाटतात आणि अप टू त्या सिलिंग लेवल पर्यंत दिल्या आहेत. सो खूप छान आहे. नाउ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स आवर टेरेस. सो आता आपण आपल्या बंगलोचं टेरेस बघणार आहोत. सो चला. वरती जाताना या ठिकाणी आपल्याला स्टेनलेस स्टीलच्या ग्रिलिंग विथ टफन ग्लास दिलेला आहे. हे खूप छान आहे. सो फायनली आता मी टेरेसवर आलेलो आहे आणि वाव, खूप छान असं या ठिकाणी एअर आहे, व्हेंटिलेशन आहे. या ठिकाणी असं रूफटॉप गार्डन दिलं आहे आणि हे ऑप्शनल आहे. सो अशा पद्धतीचं गार्डन तुम्ही देखील तयार करू शकता. खूप छान आहे. या ठिकाणी छान असा चोपाळा दिलेला आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत असं या ठिकाणी एन्जॉय करू शकता. खरंच खूप रिलॅक्सिंग आहे. आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो होतो की हा प्रोजेक्ट आपला हायवे टच प्रोजेक्ट आहे. सो या ठिकाणी आपले आहे हे अंडर कन्स्ट्रक्शन विलाज. या ठिकाणी टोटल 84 विलाज आहे, ज्यापैकी 50 विलाज ऑलरेडी सोल्ड आउट आहे. आणि मी जसं म्हणालो होतो की हा हायवे या ठिकाणी अगदी जवळ आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्हाला नॅशनल हायवे 3 म्हणजेच मुंबई नाशिक हायवे बघायला मिळेल. चला, आता आपण हा बघितला बंगलो. आता जाणून घेऊयात या पूर्ण प्रोजेक्टच्या एक्सटर्नल अम्युनिटीज. या ठिकाणी आपल्याला अम्युनिटीज मध्ये बघायला मिळणार आहे एम्पी थिएटर, गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, गझिबो, साईबाबा टेम्पल, जॉगिंग ट्रॅक, शॉपिंग सेंटर आणि बरंच काही. आपल्या या प्रोजेक्टचे फ्युचर डेव्हलपमेंट जाणून घेऊयात. गोल्डन ट्रायंगल ऑफ महाराष्ट्र म्हणजेच मुंबई, नाशिक आणि पुणे आणि होणारा समृद्धी महामार्गामुळे मुंबई, पुणे आणि सुरतचा जो ट्रॅव्हल टाइम आहे हा 50% कमी होणार आहे. तसंच वाइंडिंग ऑफ मुंबई नाशिक हायवे, मुंबई नाशिक हायवेचे जे लेन्स आहेत ते वाढणार आहेत. त्याचबरोबर प्रोपोज्ड मुंबई लोकल ट्रेन एक्सटेन्शन टू इगतपुरी म्हणजे इगतपुरीपर्यंत लोकल ट्रेन होणार आहे. त्याचबरोबर त्याचं जे स्टेशन असणार आहे हे आहे पाडली स्टेशन आणि पाडली स्टेशन आपल्या प्रोजेक्टपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर असणार आहे. नाशिकमध्ये चेन्नई सुरत महामार्गाचं काम देखील होणार आहे. त्याचबरोबर 2027 मध्ये कुंभमेळा असून नाशिकमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट हे खूप झपाट्याने होणार आहे. त्यामुळे नाशिकचे प्रॉपर्टीचे रेट येणाऱ्या काळात हे खूप वाढणार आहेत. काय मग मित्रांनो, आवडला का तुम्हाला हा लक्झरियस असा विला? मला खात्री तुम्हाला हा विला नक्की आवडला असेल. मित्रांनो, हा विला घेऊन तुम्ही महिन्याला 20 ते 25 हजार रुपये कमवू शकता. ते कसे मी तुम्हाला सांगतो. आपलं एअरबीएनबी सोबत टायअप आहे, तर त्या ठिकाणी हा तुम्ही विला रेंटवर देऊन महिन्याला 20 ते 25 हजार रुपये कमवू शकता. तसंच ह्या विला हा लो मेंटेनन्स आहे आणि ह्या ठिकाणी MNC कंपनीज आहे, ज्यामध्ये महिंद्रा, जिंदाल, सॅमसोनाइट आणि पार्ले सारखी कंपनी आहे. सो खूप छान आहे.
सो आता आपण जाणून घेणार आहोत याची प्राइस. पण प्राइस जाणून घेण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याकडे जे विलाज घेतले त्या कस्टमरचा रिव्ह्यू कसा आहे तो जाणून घेऊयात. बघा, आम्ही नाशिकमध्ये काहीतरी कामानिमित्त जात असताना आणि बघूया की काय प्रोजेक्ट आहे काय ना वगैरे, तर या अंदाजाने आम्ही इथे सहजच या गेटमध्ये आतमध्ये शिरलो. आम्ही इमिडिएटली डिसाईड केलं की नाही, घर घ्यायचं तर हेच आणि इथेच. मी जेव्हा या घरी फर्स्ट टाइम एंटर केलं, द इंटिरियर्स वर रिअली ब्युटिफुल. आणि जसं एंटर करतो समोरच एक जकूझी पूल आहे आणि एक वॉटरफॉल आहे विच इज रिअली अमेझिंग. जेव्हा इथे बसतो आणि त्या वॉटरफॉलचा आवाज येतो एकदम प्रसन्न फील होतं. फुल घराचे इंटिरियर्स पण खूप छान आहे. वी डोंट रिअली हॅव टू गो थ्रू द हॅसल ऑफ डुईंग द इंटिरियर्स बिकॉज एव्हरीथिंग इज जस्ट रेडी फॉर अस. तर खूपच अमेझिंग इकडे फील होतं येऊन. परिपूर्णप्रमाणे जे वीकेंड होमची जी आमच्या मनात जी काही व्याख्या होती ती मला वाटतं पूर्णपणे व्याख्या आतापर्यंत झालेला एक्सपिरियंस फार चांगलाच आहे. मेरे को ये जगह इसलिए अच्छा लगा क्योंकि फ्लैट के बजट में आपको विला मिल रहा है और इतना सुंदर विला, इतने ब्यूटीफुल क्लाइमेट में, इतनी ग्रीनरी है जो बॉम्बे से सिर्फ 2-2.5 घंटे दूर है. और मैंने मम्मा को बोला कि आपको यहाँ पे लेना ही है बिकॉज इतना ब्यूटीफुल एंड इतना क्यूट सा विला है ये, दैट वी आर वेरी हैप्पी विथ आवर परचेस. एकदा मित्राबरोबर इथून जात असताना इथे मी मुंबई नाशिक हायवेवर ही जी प्रॉपर्टी बघितली ती मला अतिशय चांगल्या प्रकारे डिझाईन केलेली वाटली. हायवे टच असल्यामुळे, शिवाय साऱ्या सुविधाही इकडे उपलब्ध होणार अशी पुढे आशा वाटली, म्हणून मी प्रॉपर्टी घ्यायचं ठरवलं. मला खात्री तुम्हाला हा विला नक्की आवडला असेल आणि याची प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही फार आतुर असाल. तर फायनली याची प्राइस मी रिव्हील करतो. या ठिकाणी आपल्याकडे जो 2 BHK विला आहे याची जी प्राइस असणार आहे ही आहे फक्त 87 लाख रुपीज. ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल अशी याची प्राइस असणार आहे. विदाउट फर्निचर याची ही प्राइस आहे. तसंच 3 BHK जी विलाची जी प्राइस आहे ही आहे 98 लाख रुपीज. ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल अशी याची प्राइस असणार आहे. ही देखील विदाउट फर्निचरची प्राइस आहे. आणि विथ फर्निचरची 2 BHK ची जी प्राइस असणार आहे ही आहे फक्त 95 लाख रुपीज. ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल. आणि 3 BHK फुल्ली फर्निश्ड विलाची जी प्राइस असणार आहे ही आहे फक्त 1,15,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह स्लाइटली निगोशिएबल अशी याची प्राइस असणार आहे. तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा, तुमच्या स्वप्नातलं विला आजच बुक करा. आणि आत्ताच तुम्हाला गौरव लाईव्ह रिअल एस्टेट करून तुमच्या नवीन घरासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि हा मित्रांनो, स्पॉट बुकिंग केल्यावर तुम्हाला या ठिकाणी आकर्षक ऑफर्स देखील मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चॅनलवर नवीन असाल तर गौरव लाईव्ह रिअल एस्टेटला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.